नमस्कार. दिव्यांग प्रवाशास सीट न दिल्यास 5,000 रुपयाचा दंड तसेच कारावासाची शिक्षा होणार. होय, तुम्ही बरोबर ऐकले. जर एखादा दिव्यांग प्रवासी प्रवास करत असेल आणि त्याला सीट मिळत नसेल तर संबंधित व्यक्तींवर कारावासाची शिक्षा तसेच सक्त मजुरीचे आदेश, 5,000 रुपयाचा दंड व जे आहे तर ते आकारण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहे. काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शैलेश आणि तुम्ही बघत आहात जय जगत फाउंडेशन. तर बघा, महाराष्ट्र शासनाने म्हणजेच परिवहन महाविभागाने जे आहे तर ते अत्यंत मोठा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे. दिव्यांगांसाठी तुम्हाला माहिती असेल की सीट नंबर 3, 4, 5, 6 अशा सीट्स ज्या आहेत तर त्या राखीव ठेवण्यात येतात आणि त्या सीट्सवर बऱ्याचदा इतर सर्व प्रवासी प्रवास करत असतात. जरी दिव्यांग गेला असला तरी त्याला सीट मिळत नाही. तर याआधी शासनाने 4 डिसेंबर 2024 रोजी या संबंधीचं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाअंतर्गत ते सीट राखीव करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कशा पद्धतीने जी आहे तर ती कारवाई केली जाणार आहे याविषयीची माहिती या पोस्टमध्ये सविस्तररित्या दिलेली आहे. आता हा जो निर्णय आहे तर तो खऱ्या अर्थाने 4 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेला होता, परंतु याची बातमी जी आहे तर ती आत्ता प्रसिद्ध होतीये. यावरून तुम्ही विचार करू शकता की सरकार, संबंधित विभाग दिव्यांगांसाठी किती तत्पर आहे, म्हणजे किती योग्य पद्धतीने काम करतंय हे तुम्हाला लक्षात आलेलंच असावं. बऱ्याचदा असं होतं ज्या सीट्सवर दिव्यांग लोकांनी प्रवास करायचा असतो त्या सीट्सवर अन्य प्रवासी प्रवास करतात आणि खास करून ते अशिक्षित असतात, त्यांच्यामध्ये अवेअरनेस नसतो, खास करून ते गावातले असतात आणि हे मुंबईसारख्या ठिकाणी अजिबात प्रॉब्लेम येत नाही. हे प्रॉब्लेम्स येतात गावामध्ये, खेड्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी आणि हे प्रॉब्लेम्स आमच्या दिव्यांग बांधवांना फेस करावे लागतात. आता सरकार असं म्हणतंय, विभाग असं म्हणतंय की सर्व आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना हे आदेश देण्यात आलेले आहे. आता आदेश कशा पद्धतीने देतात तुम्हाला माहिती आहे. सरकारी आदेश हा मेलच्या स्वरूपात दिला जातो आणि सरकारला एखादा मेल पाठवला तर ती किती लोक चेक करतात हा देखील एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. तर खऱ्या अर्थाने या आदेशाचं पालन होत आहे का? कोणत्या आतापर्यंत असे किती दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी शासन निर्णय दाखवून त्यांना बसमध्ये जागा मिळालेली आहे? ज्यांना मिळालेली आहे त्यांनी पटापट कमेंट करायची. तर खऱ्या अर्थाने याचं पालन होत आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित करण्यात येतोय. तर निर्णय छान आहे की 5 वर्षाची 5,000 रुपयाची शिक्षा, 5 वर्षाची शिक्षा जे काही असेल ते, त्यानंतर सक्त मजुरीचे आदेश, हे बोलायला चांगलं आहे, ऐकायला चांगलं आहे, परंतु तेच जर प्रॅक्टिकल बघितलं, एखाद्या बसमध्ये जाऊन बघितलं तर खरी परिस्थिती काय आहे हे आपल्याला पाहता येईल. मी बऱ्याचदा नागपूर विभागाकडे, इतर विभागाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि बसस्टॉपवर काय स्थिती आहे, दिव्यांगांना किती सुविधा आहेत याची जेव्हा पाहणी केली असता तर बरेच दिव्यांग बसमध्ये न बसता उभ्याने ट्रॅव्हलिंग करताना मी बघितलेले आहे आणि त्याचे व्हिडिओज देखील माझ्याकडे आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई एका दिव्यांग मुलीने प्रवास केलेला होता उभ्याने आणि तिला संबंधित व्यक्ती जे आहे तर ती सीट देत नव्हती, तरी देखील काहीही कारवाई त्या प्रवाशांकडून किंवा त्या कंडक्टरकडून केली गेली नाही. मग अशा लोकांवरती काय करता येईल याचा देखील विचार सरकारने केला पाहिजे. न्यूजमध्ये दिलेला आहे, तुम्ही 112 किंवा 100 नंबरवर फोन लावू शकता, 5दा घंटी वाजवून ती बस जी आहे तर ती पोलीस स्टेशनमध्ये नेऊ शकता, परंतु इतर प्रवासी ते मानायला तयार आहेत का? इतरांचा वेळ जातो त्यामध्ये काय? मग या सर्व गोष्टींवर कशा प्रकारे पर्याय काढता येईल याविषयी सरकारने जे आहे तर ते आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे मला वाटते. आपले काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.